नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड 2020च्या नवीन सिलेबसप्रमाणे 12चे बायोलॉजीचे पुस्तक आले आहे. त्यामधील फर्स्ट चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स आपण स्टार्ट करणार आहोत. तर माझं नाव आहे प्रणव गडकर. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल याचे ऑब्जेक्टिव्ह आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. तर यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शनचे टाइप्स, हे कशा प्रकारे रिप्रोडक्शन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होते, त्याचे टाइप्स कोणकोणते असतात. देन असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाइप्स लोअर ऑर्गॅनिझममध्ये आणि प्लांट्समध्ये. म्हणजेच लोअर ऑर्गॅनिझम्स, लोअर प्लांट्स आणि हायर प्लांट्स या दोघांमध्येही असेक्शुअल रिप्रोडक्शन इथे होत आहे. त्याचे मेथड्स, त्यांचे टाइप्स आपल्याला इथे बघायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड्स अभ्यासल्यानंतर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन इथे बघायचं आहे अँजिओस्पर्म्समध्ये, दॅट इज फ्लावरिंग प्लांट्समध्ये, की सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे इथे होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे डिटेलमध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स, आणि त्याच्यानंतर मायक्रोस्पोर्सपासून फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेटोफाइट म्हणजेच मेल गॅमेट कुठे तयार होतात. तर त्याच्यानंतर मेगास्पोरोजेनेसिस आपल्याला डिस्कस करायचं आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर, आणि मेगास्पोर नंतर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे फिमेल गॅमेट कोण्या स्ट्रक्चरमध्ये तयार होत आहेत, कुठे तयार होत आहेत. मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार झाल्यानंतर त्यांना फ्यूज होण्यासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट होणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी पॉलिनेशन मेकॅनिझम आपल्याला स्टडी करायचं आहे. आता फ्युजन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फर्टिलायझेशन. मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन म्हणजे फर्टिलायझेशन. तर एक स्पेशल टाईप ऑफ फर्टिलायझेशन आपल्याला इथे पाहायला मिळते, दॅट इज डबल फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म. पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरचे काही इव्हेंट्स आपल्याला इथे स्टडी करायचे आहे, दॅट इज एम्ब्रिओ डेव्हलपमेंट अँड एंडोस्पर्म डेव्हलपमेंट. त्यानंतर शेवटचा एक टॉपिक दॅट इज सीड्स अँड इट्स सिग्निफिकन्स म्हणजे फॉर्मेशन ऑफ सीड्स, सीड्स कसे तयार होतात, त्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे सीड्सचं, म्हणजे अल्टिमेट जे एम आहे, अल्टिमेट गोल आहे रिप्रोडक्शनचं प्लांट्समध्ये, ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ सीड्स. तर या सर्व आपल्याला गोष्टी इथे स्टडी करायच्या आहे वन बाय वन. तर बघूयात. बघा, लाईफ स्पॅन म्हणजे काय, पहिल्यांदा हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. लाईफ स्पॅन म्हणजे काय, तर लाईफ स्पॅन म्हणजे इथे होते आयुष्य. तर हा एक काळ असतो, हा एक पिरियड असतो फ्रॉम बर्थ टू द नॅचरल डेथ ऑफ ऑर्गॅनिझम, बर्थ टू द नॅचरल डेथ. तर यामध्ये काही प्राण्यांचा जो लाईफ स्पॅन आहे तो व्हॅरी होतो फ्रॉम 1 डे टू 1000 इयर्स, अप टू 1000 इयर्स. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचा लाईफ स्पॅन इथे पाहायला मिळतो. त्यानंतर लाईफ स्पॅन जो आहे हा डिवाइड केलेला असतो 3 फेजेसमध्ये, दॅट इज ज्युएनाइल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज अँड एजिंग. तर ज्युएनाइल फेज म्हणजे इथे हा काळ जो बर्थ पासून तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पर्यंतचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात ज्युएनाइल फेज. यामध्ये प्लांटची फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचं डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते इथे प्लांटमध्ये. त्यानंतर एजिंग म्हणजे डिटोरिएशन, एज होणे, वय होणे. तर प्लांट्स जेव्हा रिप्रोडक्टिव्ह फेज नंतर पास होतात, रिप्रोडक्टिव्ह फेज पास होते प्लांटची, तेव्हा त्याच्यानंतर तिथे एजिंग प्रोसेस चालू होते, दॅट इज सेनेसन्स प्रोसेस. म्हणजे इथे प्लांट्सचे जे सेल्स आहेत हे 1 बाय 1 डिटोरिएट होणे, डिग्रेड होणे चालू होतात, आणि प्लांटची इथे नॅचरल डेथ होणार, किंवा एखादा ऑर्गॅनिझमची एजिंग होणार, ऑर्गॅनिझम एखाद्या ॲनिमलची काय होणार, मग डेथ होणार. त्यानंतर आपण बघूया रिप्रोडक्शन म्हणजे काय. तर रिप्रोडक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे इट इज द प्रोडक्शन ऑफ न्यू ऑफस्प्रिंग, न्यू यंग वन्स
बाय द पॅरेंट्स लाईक देमसेल्स, म्हणजे त्यांच्यासारखेच त्यांच्याच टाईप्सचे न्यू ऑफस्प्रिंग तयार होणे म्हणजेच काय, रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनची इथे दोन टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, इथे याला अपोमिक्सिस सुद्धा म्हणतात. अपोमिक्सिस मीन्स विदाऊट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं इथे मिक्सिंग होत नाही, तेव्हा त्याला काय म्हणतात, अपोमिक्सिस ऑर असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आता इथे मिक्सिंग होत नाही म्हटल्यावर इथे काय, ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व, म्हणजे एकच पॅरेंट इथे इन्व्हॉल्व होणार. देर इज नो फॉर्मेशन ऑन फ्युजन ऑफ गॅमेट्स, तर एकच पॅरेंट इन्व्हॉल्व होत असल्यामुळे फ्युजन आणि फॉर्मेशन गॅमेट्सचं हे होणार नाही इथे. या टाईपमध्ये आपल्याला फक्त मायटोटिक डिव्हिजन्स पाहायला मिळतात. मायटोटिक डिव्हिजन्स म्हणजे काय असतात, इक्वेशनल डिव्हिजन. इथे जो क्रोमोझोम असतो, जो जेनेटिक मेकअप असतो प्लांटचा, तो इक्वली डिवाइड होतो दोन सेलमध्ये. म्हणजे जर डिप्लॉइड सेल असेल तर आपल्याला दोन डिप्लॉइड सेल पुन्हा पाहायला मिळतात. त्यानंतर न्यू ऑर्गॅनिझम जो आहे तो सोमॅटिक पार्टपासून तयार होतो, सोमॅटिक सेल्सपासून तयार होतो. त्यानंतर न्यू ऑर्गॅनिझम इज मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल. मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे न्यू ऑर्गॅनिझम जो तयार होणार आहे पॅरेंटपासून, तो त्याचे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक हे पॅरेंटसारखेच असणार, त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हे पॅरेंटसारखंच असणार. तर अशा न्यू ऑर्गॅनिझम्सला, अशा ऑस्प्रिंग्सला आपण म्हणतो क्लोन्स, तरी लक्षात ठेवा. त्यानंतर रॅपिड अँड लेस एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन ही कशी आहे, रॅपिड अँड लेस एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस. रॅपिड म्हणजे लवकरात लवकर होणारी, कारण इथे फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स या दोन्ही गोष्टी इथे अब्सेंट आहेत, म्हणजे होणार नाहीत. फ्युजन ऑफ गॅमेट होणार नाही, फॉर्मेशन होणार नाही त्यांचं, तर त्याच्यामुळे जो वेळ आहे ऑस्प्रिंग तयार होण्यासाठी हा कमी लागणार. त्यानंतर या ज्या प्रोसेसेस आहेत फ्युजन आणि फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, यांना एनर्जीची गरज असते, तर ही एनर्जी पण इथे जास्त वेस्ट होणार नाही, म्हणून इथे काय आहे, हे रॅपिड आणि लेस एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज ॲम्फिमिक्सिस. तर ॲम्फिमिक्सिस म्हणजे विथ फ्युजन ऑफ गॅमेट्स, फॉर्मेशन ऑफ ऑस्प्रिंग विथ द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होत आहेत इथे, तर इथे दोन पॅरेंट्सची आवश्यकता असणार, म्हणून याला म्हणतात बाय पॅरेंटल. इट इज अ बाय पॅरेंटल मोड ऑफ रिप्रोडक्शन, दोन पॅरेंट्सची गरज असणार. त्यानंतर इथे फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स होत आहेत, दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व होत आहेत, म्हणजे मेल पॅरेंट्स मेल गॅमेट तयार करणार, फिमेल पॅरेंट फिमेल गॅमेट तयार करणार, आणि त्यांचं शेवटी काय होणार, फ्युजन. आणि फ्युजन झाल्यानंतर आपल्याला इथे मिळेल झायगोट, आणि झायगोटचं इथे डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपल्याला मिळेल एम्ब्रिओ आणि मग सीड्स. तर या दोन्ही या प्रोसेसमध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन या प्रोसेसमध्ये आपल्याला मायटॉटिक आणि मिओटिक हे दोन्ही पण डिव्हिजन पाहायला मिळतात. मायटॉटिक म्हणजे मी सांगितलं आहे की हे काय असतात, इक्वेशनल डिव्हिजन असतात, म्हणजे जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे, क्रोमोझोम नंबर आहे, हा इक्वली डिवाइड होतो. म्हणजे डिप्लॉइड सेल आहे तर दोन्ही सेलमध्ये डिप्लॉइड कॉन्स्टिट्यूशन असणार, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. तर मिओटिक डिव्हिजन इज अ रिडक्शनल डिव्हिजन, म्हणजे यामध्ये काय होणार, रिड्यूस होणार क्रोमोझोम नंबर. जर डिप्लॉइड सेल असेल तर आपल्याला हॅप्लॉइड सेल्स मिळणार डिवाइड झाल्यानंतर. त्यानंतर न्यू ऑर्गॅनिझम हा जर्म सेल्स पासून इथे तयार होणार. जर्म सेल्स म्हणजे काय असतात, जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमधून जे सेल्स असतात त्यांना जर्म सेल्स म्हणतात. त्यानंतर मॉर्फोलॉजिकल आणि जेनेटिक व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळणार इथे ऑस्प्रिंगमध्ये. आता बघा, मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे यांच्यामध्ये मेलचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आणि फिमेल जेनेटिक मेकअप, जर यांचं फ्युजन होत असेल तर आपल्याला दोन्ही जेनेटिक कंपोजिशन त्या ऑफस्प्रिंगमध्ये पाहायला मिळतात, दोन्हीचे जीन्स आपल्याला तिथे पाहायला मिळणार. म्हणून हे काय असतात, मॉर्फोलॉजिकली म्हणजे एक्सटर्नल ॲपिरियन्स त्यांचं आणि त्यांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हे डिफरंट असतं फ्रॉम पॅरेंट्स. त्यानंतर दिस इज द स्लो अँड एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस. तर साहजिक आहे, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स म्हणजे गॅमेट्स तयार होण्यासाठी आणि त्यांचं फ्युजन होण्यासाठी थोडा वेळ लागणार या प्रोसेसमध्ये, आणि या प्रोसेससाठी त्यांना एनर्जी पण लागणार, फ्युजन आणि फॉर्मेशन ऑफ गॅमेट्ससाठी. आणि याच्यामध्ये एक प्रोसेस असते की मेल आणि फिमेल गॅमेट्सचा कॉन्टॅक्ट तिथे
होणे गरजेचे असते. तर त्या कॉन्टॅक्टसाठी एक मेकॅनिझम आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज पॉलिनेशन. तर पॉलिनेशनसाठी पण इथे एनर्जी इथे कन्झ्युम होणार सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. तर इट इज अ एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस. तर आपण बघूया असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला काही लोअर ऑर्गॅनिझममध्ये इथे पाहायला मिळणार. सम लोअर ऑर्गॅनिझम, इट ऑकर्स इन लोअर ऑर्गॅनिझम, लोअर प्लांट्स. तर हे कोणकोणत्या प्रकारे इथे होतात लोअर ऑर्गॅनिझममध्ये ते आपण स्टडी करणार आहे. तर फर्स्ट आहे बायनरी फ्युजन इन अमिबा. तर इथे आपल्याला माहिती आहे की अमिबा जो आहे हा प्रोटोझोआ आहे. तर अमिबामध्ये न्यूक्लियस पहिल्यांदा डिवाइड होतो 2 डॉटर न्यूक्लियामध्ये. त्याच्यानंतर न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर आपल्याला इथे कन्स्ट्रिक्शन पाहायला मिळते, इथे कन्स्ट्रिक्शन 2 सेल्सच्या मध्ये. आणि मग ही कन्स्ट्रिक्शन नॅरो होऊन इथे ब्रेक होते आणि 2 डॉटर सेल्स इथे आपल्याला मिळतात. तर हे 2 डॉटर सेल्स आपल्याला एका सेल पॅरेंट सेलपासून मिळत आहेत, म्हणून याला म्हणतात बायनरी फ्युजन. फ्युजन मीन्स ब्रेक फ्रॉम 1 पॅरेंटल सेल 2 डॉटर सेल्स आर फॉर्म. त्याच्यानंतर आपलं बघूया बर्डिंग इन द ईस्ट. तर पहिला टाईप जो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा आहे आपण बघितला आहे इथे. त्यानंतर आहे बर्डिंग इन द ईस्ट. तर ईस्ट आपल्याला माहित आहे इट इज अ युकॅरियोटिक फंजाय. तर हा फंगस जो आहे हा फेवरेबल कंडिशनमध्ये एक बड तयार करतो. तर बड तयार झाल्यानंतर हा बड, या बडची ग्रोथ होते. ग्रोथ झाल्यानंतर हा बड काय होतो, डिटॅच. आणि डिटॅच झाल्यानंतर हा एक नवीन पॅरेंट ईस्ट म्हणून, नवीन यंग ईस्ट म्हणून हा इथे ग्रो होऊ शकतो. म्हणजे हा पॅरेंट ईस्ट पासून एक बड ग्रो होत आहे आणि पॅरेंट ईस्ट पासून इथे नवीन एक ईस्ट तयार होणार आहे बड पासून. म्हणजे इथे गॅमेट्सचा इन्व्हॉल्वमेंट आहे का, नाही. तर इथे गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि इथे सिंगल पॅरेंट पासून एक नवीन ईस्ट तयार होत आहे, म्हणून याला आपण म्हणू असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज बर्डिंग इन द ईस्ट. त्यानंतर आहे स्पोर फॉर्मेशन. तर हा पण एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार आहे, स्पोर फॉर्मेशन. तर यामध्ये काही नॉन मोटाईल स्पोर्स आपल्याला पाहायला मिळतात फंजायमध्ये, काही फंगसमध्ये, दॅट इज म्युकर. म्युकर मीन्स जो ब्रेडवर हा फंगस ग्रो होतो. तर हा फंगस एक स्पेशल टाईपचे स्पोर्स तयार करतो, ज्याला म्हणतात झायगो स्पोर्स. तर हे स्पोर्स कसे असतात, नॉन मोटाईल, म्हणजे हे मूव्ह होऊ शकत नाही, यांची मुवमेंट, यांना मुवमेंट नसते. तर हे काय करतात, वाइंड किंवा एअरच्या थ्रू हे स्प्रेड होतात आणि जिथे त्यांना फेवरेबल कंडिशन मिळाली तिथे ते जर्मिनेट होतात. त्यानंतर पेनिसिलियम हा पण एक फंगस आहे, ज्यामध्ये आपल्याला कोनिडिया हे स्पोर्स पाहायला मिळतात. तर कोनिडिया हे स्पोर्स पण काय असतात, नॉन मुवेबल असतात, नॉन मोटाईल असतात आणि फेवरेबल कंडिशन मिळाल्यानंतर ते पण जर्मिनेट होऊ शकतात. त्यानंतर आपण बघूया मोटाईल स्पोर्स कोणते आहेत. तर मोटाईल स्पोर्स हे आपल्याला मेनली अल्गीमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचे एक्झाम्पल आहे झू स्पोर्स ऑफ क्लायमॅडोमोनास. तर हे क्लायमॅडोमोनासचं आपल्याला इथे पिक्चर दिसणार आहे. तर हे क्लायमॅडोमोनासमध्ये हे झू स्पोर्स इथे तयार होतात अशा प्रकारे. तर हे पॅरेंट बॉडी इथे या झू स्पोर्सला तयार करते आणि हे झू स्पोर्स काय असतात, मोटाईल असतात. इथे आपल्याला काय दिसते, यांना फ्लॅजेला. तर ही फ्लॅजेलाच्या मार्फत हे काय करतात, मूव्ह करतात आणि एक नवीन क्लायमॅडोमोनास म्हणून ते डेव्हलप होतात, ग्रो होतात. त्यानंतर आपण बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लायकेन. तर लायकेन आपल्याला माहिती आहे, लायकेन इज द सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ अल्गी अँड इट इज द सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ अल्गी अँड फंजाय. अल्गी अँड फंजाय. तर अल्गी आणि फंगस हे दोन्ही पण जेव्हा एक असोसिएशनशिप तयार करतात, सिम्बायोटिक असोसिएशनशिप. सिम्बायोटिक असोसिएशनशिप म्हणजे ज्यामध्ये दोघांना पण इथे काय होत आहे, फायदा होत आहे. दोघंही एकमेकांना काहीतरी गरजा ते पुरवत आहेत. म्हणजे इथे अल्गी त्याला फूड तयार करून देणार, तर फंगस त्याला न्यूट्रिशन देणार फ्रॉम त्यांच्या जे नेटवर्कमुळे. तर यामध्ये आपल्याला लायकेन्समध्ये पण आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळते, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ डायास्पोर्स.
तर डायस्पोर्स फॉर्मेशन किंवा सोरेडियम फॉर्मेशन हे इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पण एक स्पोर्स सारखेच असतात, जे फेवरेबल कंडिशन मिळाल्यानंतर जर्मिनेट होऊ शकतात आणि तिथे लायकेन्स तयार होऊ शकतात. तर इथे जे स्पोर कंटेनिंग स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात इसिडिया. त्यानंतर आपण बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. तर याला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन का म्हटलं आहे, तर हे नवीन प्लांट जेव्हा व्हेजिटेटिव्ह पार्टपासून तयार होत असेल, व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे लीफ, स्टेम, रूट, हे जे व्हेजिटेटिव्ह स्ट्रक्चर आहे प्लांटचे, यापासून जर नवीन प्लांट तयार होत असेल फ्रॉम पॅरेंट प्लांट, तर त्याला आपण म्हणू व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर त्यामध्ये आपल्याला काही नॅचरल मेथड्स तिथे पाहायला मिळणार व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनच्या. नॅचरली कशा प्रकारे एक पॅरेंट प्लांट नवीन प्लांटला तयार करू शकतो. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बाय स्टेम. तर यामध्ये स्टेमचं मॉडिफिकेशन आपल्याला इथे बघायचं आहे इन द स्टेम ट्यूबर, आणि याचं एक्झाम्पल आहे पोटॅटो. तर पोटॅटोमध्ये आपल्याला लॅटरल जे ब्रांचेस आहेत, अंडरग्राऊंड ब्रांचेस, हे टिपला काय होतात, सोलन होतात आणि एक अशा प्रकारे ट्यूबर तयार करतात ज्याला आपण म्हणतो पोटॅटो. आणि या पोटॅटोवर आपल्याला ॲक्झिलरी बर्ड सुद्धा पाहायला मिळतात, ॲक्झिलरी बर्ड. आणि हे ॲक्झिलरी बर्ड कशावर असतात, नोट्सवर. तर नोट्स आणि इंटरनोड प्रेझेंट आहे म्हणून आपण याला म्हणू हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. इथेच आपल्याला काय मिळतं, ॲक्झिलरी बर्ड्स पण दिसत आहे. तर ॲक्झिलरी बर्ड, नोड आणि जे स्केली लीफ आहे त्याला आपण म्हणतो आय ऑफ पोटॅटो. आणि या आय ऑफ पोटॅटोमधून आपल्याला जर्मिनेटिंग बर्ड्स, आय बर्ड्स इथे पाहायला मिळतात. आणि हे बर्ड पुढे जाऊन एक नवीन प्लांट तयार करणार. तर अशा प्रकारे जर आपण या बर्ड्सला कट केलं किंवा नॅचरली हे जर बर्ड कट झाले आणि यांना फेवरेबल कंडिशन मिळाली, तर हे नवीन प्लांट्स तयार करतात. तर अशा प्रकारे हे नॅचरल मेथड आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनची. म्हणजे इथे पण काय होत आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे. देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, देर इज नो फ्युजन ऑफ गॅमेट्स. इथे गॅमेट्सचं फ्युजन होणार नाही आहे, एका सिंगल पॅरेंटपासून नवीन प्लांट तयार होत आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे रायझोम. तर रायझोम हे पण एक अंडरग्राऊंड स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. तर हे रायझोम आपल्याला मोस्टली मोनोकॉटमध्ये, म्हणजेच जिंजर, याचं एक्झाम्पल आहे जिंजर. तर जिंजरमध्ये आपल्याला हे रायझोम स्ट्रक्चर पाहायला मिळते. यामध्ये पण आपल्याला नोट्स आणि इंटरनोट्स पाहायला मिळतात म्हणून हे स्टेमचं मॉडिफिकेशन म्हटलं जाईल. आणि इथेच ॲक्झिलरी बर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात, जे ॲक्झिलरी बर्ड्स पुढे जाऊन काय तयार करू शकतात, एक पॅरेंट, एक प्लांट, नवीन प्लांट. तर हे जे स्ट्रक्चर असतात ज्यापासून नवीन बर्ड किंवा नवीन प्लांट तयार होतात, ज्यांकडे स्टोरेज ऑफ फूड आहे, रिझर्व फूड आहे, तर अशा स्ट्रक्चरला म्हणतात प्रोपॅग्युल. म्हणून आपण या प्रोसेसला काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. त्यानंतर एक्झाम्पल आहे कॉर्म. तर कॉर्म हे आपल्याला पाहायला मिळते अमॉर्फोफॅलस या प्लांटमध्ये. तर कॉर्म हे एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे, स्टाउट स्ट्रक्चर आहे, रिजिड आहे, कडक स्ट्रक्चर आहे, जे कंदमुळासारखं आपल्याला दिसणार, ज्यावर नोट्स आणि इंटरनोट्स हे दोन्ही पण आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि नोट्स आणि इंटरनोट्सवर असल्यामुळे आपल्याला माहीत आहे नोट्सवर काय असणार, बर्ड्स असणार, ॲक्झिलरी बर्ड, स्केली लीफ. आणि या ॲक्झिलरी बर्डपासून नवीन प्लांट जनरेट होणार, नवीन प्लांट इथे डेव्हलप होणार. म्हणून आपण म्हणू शकतो की हे काय असेक्शुअल रिप्रोडक्शनचं टाईप आहे. त्यानंतर आपण बघूया स्टोलन्स. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय स्टोलन. तर स्टोलन हे आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सब एरियल म्हणजे हाफ पार्ट जो असतो हा स्टेमचा, हा एअरमध्ये असणार, हाफ पार्ट हा सॉईलमध्ये असणार. तर सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम जे आहे ते म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल इज स्टोलन. तर स्टोलनचं एक्झाम्पल आहे इथे स्ट्रॉबेरी. तर स्ट्रॉबेरी प्लांटमध्ये आपल्याला स्टोलन पाहायला मिळतात, जिथे लॅटरल जे ब्रांचेस असतात स्टेमच्या, इथे नोट्सवर आपल्याला रूटिंग पाहायला मिळते. या रूटिंग झाल्यामुळे इथे हे सॉईलमध्ये काय होऊ शकतात, एक रिजिड फर्म कॉन्टॅक्ट तयार करू शकतात सॉईलला. आणि तिथूनच त्या बर्डपासून शूट पण तयार होतात. आणि हे शूट नवीन पॅरेंट प्लांट म्हणून
जनरेट होऊ शकतात. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे रनर. रनर पण एक सब एरियल मॉडिफिकेशन आहे स्टेमचं. यामध्ये लॅटरल स्टेमच्या ब्रांचेस पण आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि ॲक्झिलरी बर्डवर आपल्याला इथे क्राऊन रिजन, क्राऊन शूट्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. क्राऊन शूट्स, तर हे क्राऊन शूट्स डिटॅच झाल्यानंतर एक नवीन प्लांट म्हणून ते डेव्हलप होऊ शकतात, ग्रो होऊ शकतात. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय लीफ. तर यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय लीफ आपण स्टडी करणार आहोत ब्रायोफायलम, कलांचू या प्लांट्समध्ये. तर ब्रायोफायलम आणि कलांचू या प्लांट्समध्ये आपल्याला एक लीफ पाहायला मिळते ज्याची मार्जिन आहे क्रिनेट मार्जिन. अशा प्रकारे क्रिनेट मार्जिन आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या क्रिनेट मार्जिनवर, यांच्या बॉर्डरवर, लीफ मार्जिनवर आपल्याला काही बर्ड्स पाहायला मिळणार इथे. हे बर्ड्स असतात इपीफायलस बर्ड्स, म्हणजे लीफवर लागणारे बर्ड्स, किंवा यांना फोलियार बर्ड्स सुद्धा म्हणतात. आणि हे बर्ड्स जेव्हा फेवरेबल कंडिशन किंवा हे डिटॅच झाले या पॅरेंट लीफपासून, तर हे काय होऊ शकतात, नवीन प्लांट म्हणून ग्रो होऊ शकतात. किंवा जर प्लांटचं लीफ इथे डिटॅच झाला आहे आणि हे लीफ जर सॉईलवर पडला आहे आणि तिथे त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली, तर तिथेच हे लीफ डिग्रेड होणार आणि हे बर्ड्स काय होणार, ॲज अ नवीन पॅरेंट प्लांट म्हणून इथे ग्रो होणार. तर अशा प्रकारे जेव्हा नवीन प्लांट तयार होत आहे फ्रॉम पॅरेंट प्लांट बाय द लीफ, तर याला म्हणू आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय लीफ इन ब्रायोफायलम अँड कलांचू. देन तर आतापर्यंत आपण बघितलं आहे नॅचरल मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन और नॅचरल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून नॅचरली एक नवीन प्लांट कशा प्रकारे तयार होतो. तर आपण इथे आता स्टडी करणार आहोत आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर आर्टिफिशियल म्हणजे काय, जेव्हा आपण स्वतः, म्हणजे ह्युमन्स, मॅन स्वतः काय करणार, प्लांट्सचं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन करणार, तर त्याला आपण म्हणू आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर ह्युमन्स किंवा हे का व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन करतात, तर आपल्याला माहिती आहे आपला मेन जो सिव्हिलायझेशन जे स्टार्ट झालं आहे ते कशामुळे आपण स्टार्ट झालं आहे, फार्मिंगमुळे. तर फार्मिंग किंवा प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स किंवा प्रोडक्शन ऑफ व्हेरियस टाईप ऑफ फ्रूट, तर फळे वगैरे उत्पादनासाठी आपण व्हेरियस टाईपचं स्पीसीज इथे तयार करतो फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप. तर प्रोडक्शनसाठी आपण वेगवेगळ्या स्पीसीज इथे यांचं आपण व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन करणार. तर फर्स्ट टाईप आहे ग्राफ्टिंग. तर इथे ग्राफ्टिंगमध्ये काय होते, तर आपण एक पार्ट घेतो जो असतो रूटेड पार्ट. काय असतो, रूटेड पार्ट. तर रूटेड पार्ट हा सॉइलमध्ये, रूटेड पार्ट हा जो असतो याला आपण म्हणतो रूट स्टॉक. तर एक असतो स्टॉक जो असतो रूटेड, आणि दुसरा जो पार्ट असतो दुसऱ्या प्लांटचा ज्याला म्हणतो आपण सायॉन, हा आपण या रूटेड स्टॉकवर जेव्हा अटॅच करतो तेव्हा त्या प्रोसेसला म्हणतात ग्राफ्टिंग. ठीक आहे. तर इथे लक्षात ठेवा, स्टॉक म्हणजे काय आहे, रूटेड पार्ट. स्टॉक इज अ रूटेड पार्ट. अँड सायॉन म्हणजे काय, जेव्हा आपण याच स्पीसीज मधला एका वेगळ्या प्लांटचा पार्ट किंवा एका सब स्पीसीज मधला वेगळा पार्ट आपण इथे यावर अटॅच करणार, तेव्हा त्याला आपण म्हणू ग्राफ्टिंग. तर हे कशासाठी केलं जाते बघा, स्टॉकमध्ये आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक मिळणार, म्हणजे हे एका स्पीसीजचे कॅरेक्टरिस्टिक असणार. त्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक हे इम्पॉर्टंट असणार, फेवरेबल असणार, चांगले असणार. पण काही कॅरेक्टरिस्टिक हे रूट स्टॉकचे आपल्याला आवडले नाही. आपल्याला ते सायॉनचे काही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथे इम्पॉर्टंट वाटले, तर आपण काय केलं, मग सायॉनला इथे स्टॉकवर आपण इथे अटॅच केलं. म्हणजे सायॉनचे काही कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे यामध्ये फ्रूट्स चांगले लागत असतील तर सायन्सच्या पार्टवर आपल्याला चांगले फ्रूट मिळणार,
आणि रूट स्टॉकवरचे काही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे यामध्ये याची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे, वॉटर ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी किंवा डिसीज रेजिस्टंट व्हेरायटी असेल यामध्ये, तर हे दोन्ही पण कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथे पाहायला मिळणार ग्राफ्टिंग केल्यानंतर, कारण हे ॲज अ वन पॅरेंट प्लांट म्हणून काम करणार. त्यानंतर आपण बघणार आहोत ग्राफ्टिंगचे टाइप्स. यामध्ये ग्राफ्टिंगचे टाइप्स आहेत व्हेज ग्राफ्टिंग. फर्स्ट टाइप इज अ व्हेज ग्राफ्टिंग. व्हेज म्हणजे व्ही शेप ग्राफ्टिंग. तर यामध्ये सायॉनला जर आपण व्ही शेपमध्ये कट केलं तर आपण याला स्टॉकमध्ये जेव्हा अशा प्रकारे इन्सर्ट करू तर याला म्हणतात व्हेज ग्राफ्टिंग. त्यानंतर क्राऊन ग्राफ्टिंगमध्ये जो स्टॉक असतो हा ब्रॉड रेडियसचा घेतला जातो, ब्रॉड रेडियसचा, आणि या ब्रॉड रेडियसच्या स्टॉकवर मग इथे ब्रॉड रेडियसच्या स्टॉकवर इथे सायॉन्स काय केल्या जातात, अटॅच केले जातात इथे. तर याला म्हणतात क्राऊन ग्राफ्टिंग. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्पीसीसचे सायन्स आपण इथे स्टॉकवर ब्रॉड रेडियसच्या स्टॉकवर इथे आपण अटॅच करू शकतो, ज्याला म्हणतात क्राऊन ग्राफ्टिंग. म्हणजे आपल्याला एकाच स्टॉकवर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आपल्याला इथे ग्रो करता येतील सायॉनपासून, वेगवेगळ्या स्पीसीसच्या सायॉनपासून. त्यानंतर बडिंग. तर बडिंग is a type of grafting in which auxiliary bird is detached. म्हणजे ॲक्झिलरी बर्डला आपण इथे कट करणार आणि या ॲक्झिलरी बर्डच्या जागी दुसऱ्या स्पीसीसची जी आपल्याला इम्पॉर्टंट वाटली आहे, ज्यामध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक चांगले वाटले आहे, त्या स्पीसीसची ॲक्झिलरी बर्ड आपण इथे काय करणार, अटॅच करणार. तर याला म्हणतात बडिंग. तर बडिंगमध्ये आपल्याला इथे मग या नवीन स्पीसीसच्या बर्डपासून एक नवीन लॅटरल ब्रांच तयार होणार, ज्यामध्ये आपल्याला त्या ब्रांचवर नवीन कॅरेक्टरिस्टिक मिळणार. देन लास्ट मेथड ऑफ आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज मायक्रो प्रोपोगेशन बाय टिश्यू कल्चर. तर टिश्यू कल्चर मेथड म्हणजे हा एक आस्पेक्ट आहे बायोटेक्नॉलॉजीचा. प्लांट टिश्यू कल्चर म्हणजे प्लांट टिश्यू पासून नवीन प्लांट्स, नंबर ऑफ प्लांट्स तयार करणे इन द लॅबोरेटरी इन व्हिट्रो कंडिशन. ठीक आहे. तर लॅबमध्ये जेव्हा आपण या एका टिश्यूपासून प्लांट्स तयार करतो त्याला म्हणतात प्लांट टिश्यू कल्चर. तर या टिश्यू कल्चरमध्ये जेव्हा आपण खूप जास्त अमाऊंटमध्ये नवीन प्लांटलेट्स तयार करतो तर त्याला म्हणतात मायक्रो प्रोपोगेशन. तर यामध्ये काही टिश्यूज घेतले जातात, लाईक मेरिस्टिमॅटिक टिश्यूज, ज्यामध्ये काय असते, पॉवर ऑफ सेल डिव्हिजन असते, ज्यामध्ये हे डिवाइड होऊ शकतात यांना न्यूट्रिएंट मीडिया मिळाल्यानंतर. तर हे जे टिश्यूज आहेत यांना पहिल्यांदा वॉश करून यांना स्टरलाइज करून मर्क्युरी क्लोराईड सोल्युशन किंवा अल्कोहोल यामध्ये यांना स्टरलाइज करून, कारण यामध्ये इन्फेक्शन नसले पाहिजे काही, कारण जेव्हा टिश्यू ग्रो होतात तर यामध्ये इन्फेक्शन झालं तर यांची ग्रोथ होणार नाही इन विट्रो कंडिशनमध्ये. तर त्यानंतर याला न्यूट्रिशनल मीडियामध्ये याला ट्रान्सफर केलं जाते. न्यूट्रिशनल मीडियामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर या सेलची काय होते, ग्रोथ. तर ही जी ग्रोथ असते ही अनऑर्गनाइज्ड असते. अनऑर्गनाइज म्हणजे कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे यांची ग्रोथ होते. आणि हे जे सेल मास तयार होते याला म्हणतात कॅलस. आणि या कॅलसचं जेव्हा डिफरन्शिएशन होते शूट आणि रूटमध्ये त्याला म्हणतात ऑर्गॅनोजेनेसिस. तर हे सेल मास रूट आणि शूट तयार होते यामध्ये सेल मासमध्ये, आणि हे डिपेंड असते हार्मोनल कॉन्सन्ट्रेशनमध्ये. म्हणजे फायटो हार्मोनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन आणि सायटोकायनिनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे न्यूट्रिएंट मीडियामध्ये, यावर हे डिपेंड असते शूटिंग आणि रूटिंग. तर त्यानंतर हे प्लांटलेट्स मॅच्युअर झाल्यानंतर यांना ट्रान्सफर केल्या जाते पॉट्समध्ये, ग्रीन हाऊसमध्ये, ज्याला म्हणतात हार्डनिंग. आणि मग हे प्लांटलेट्स आपल्याला फार्ममध्ये आपण याचं प्रोडक्शन घेऊ शकतो. तर हे आहे मायक्रो प्रोपोगेशन बाय टिश्यू कल्चर मेथड. तर इथे आपल्याला बघता येईल की लॅबोरेटरीमध्ये आपण टेस्ट ट्यूबमध्ये कशा प्रकारे इथे टिश्यू कल्चर करत आहोत. इथे न्यूट्रिएंट मीडिया इथे आपण वापरलेला. न्यूट्रिएंट मीडिया म्हणजे इथे काय असणार, यामध्ये सॉईलमध्ये जशा प्रकारे न्यूट्रिएंट्स असतात प्लांटसाठी, तर तसेच न्यूट्रिएंट्स आपल्याला इथे ॲड करायचे आहे.
आणि या न्यूट्रिएंट मीडियाला सॉलिड करण्यासाठी सॉलिडिफाईंग एजंट आपल्याला अगार म्हणून यूज करायचा आहे. तर यावर आपल्याला प्लॅन्टलेट्स मिळणार, याला फेवरेबल कंडिशन आपल्याला द्यावी लागणार आणि त्यानंतर हे प्लॅन्टलेट्स आपल्याला पॉटिंग करायचे आहे, यांचं हार्डनिंग करायचं आहे आणि आपल्याला नवीन प्लॅन्टलेट्स इथे मिळणार. तर आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे यामध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय, रिप्रोडक्शनचे टाईप, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर आपण बघितलं आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणकोणत्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरियस टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज बायनरी फ्युजन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, त्यानंतर मोटाईल स्पोर फॉर्मेशन, लायकेनमध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होते. त्यानंतर आपण असेक्शुअल मेथड्स बघितले आहे प्लांट्समध्ये, ज्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. तर हे असेक्शुअल मेथड्स आपण आज स्टडी केलेले आहे. सो थँक्यू फ्रेंड्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन नेक्स्ट कोर्समध्ये.